इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या परिचारिका तसेच डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला असून महिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे। आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये माहीर आहेत असं प्रतिपादन जनसेवक किसन जाधव यांनी यावेळी बोलताना केलंय। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 22 येथे रामवाडी प्रसूतिगृहात इच्छा भगवंताची मित्र परिवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रामवाडी आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांचा आणि आशा वर्कर्स महिलांचा यथोचित सत्कार समारंभ संपन्न झालाय। यावेळी सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, रामवाडी आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर चिंचोळकर मॅडम, डॉक्टर रणखांबे मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाआरोग्य आणि सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन रामवाडी आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरास सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम, रामवाडी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांनी तसेच सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी वृंदांनी आरोग्य शिबिर यशस्वी केल्यानिमित्त खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं कौतुक केलं होतं। यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते उपस्थित आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। हॉस्पिटल हाच केंद्रबिंदू मानून येथील कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत काम केलं आहे। रामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक अडीअडचणींमध्ये किसन जाधव यांचं नेहमीच मोठं आणि मोलाचं योगदान राहिलेलं आहे असं मत यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। दरम्यान आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। महिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत। आरोग्य क्षेत्रात देखील महिलांचं मोठं योगदान असल्याचं किसन जाधव यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी येणाऱ्या काळामध्ये सर्व सोयींयुक्त हे रामवाडी आरोग्य केंद्र व्हावं आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहू, यासाठी येथील कर्मचारी वृंदांचा मोठा सहभाग असणार असल्याचं यावेळी किसन जाधव बोलताना म्हणाले। आज या छत्रकाली कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा होता की खरंतर आजच्या 8 तारखेला महिला दिनाचं औचित्य साधून मी कुलकर्णी मॅडमला विनंती केलं होतं की आज महिला दिन आहे, तर महिला दिनाचं औचित्याला आपण जरा उपमुख्यमंत्री छत्रकाली समारंभ या ठिकाणी रामवाडी केंद्रामध्ये घ्यायचा। महिला दिनाचं औचित्य साधून तो कार्यक्रम करायचा हेतू होता, परंतु प्रत्यक्षात मॅडमचा आभार आणि आपला संपूर्ण प्रशासनाचं आभार मानण्याचं 3 तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। त्या आरोग्य शिबिराला आपल्या महानगरपालिकेच्या संपूर्ण टीमनं म्हणजे माननीय आयुक्तापासून ते मुख्यमंत्री मॅडम असतील, तुम्ही सर्व स्टाफ असेल, सर्व सहकारी असतील, त्या सर्वांचा मनस्वी त्यात हिरिरीने सहभाग मला मिळाला। त्या सहभागामुळेच तो कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितपणाला चांगल्या सुनियोजनामध्ये तो कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये जवळपास तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्याचं काळजी घेणं आवश्यक असतं। आज उदाहरण हेतू मनामध्ये ठेवून आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा वेळ घेत होतो त्यावेळी देखील त्यांना आवर्जून सांगितलं की आपल्या महानगरपालिकेमधील जे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना स्वतःचं आरोग्याकडे काळजी न देता ते इतरांसाठी सेवा करतात, अहोरात्र सेवा करतात। म्हणजे रामवाडी स्टाफचे तर सातत्यानं कोविड काळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे। दादा त्या कार्यक्रमाला आपण वेळ द्यावा असं आम्ही विनंती केल्यानंतर मनपाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं आरोग्याचं शिबिर घ्यायचं म्हणून दादाची प्राधान्याने त्याच्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला आणि तो मी दादांना सांगितलं होतं की तो कार्यक्रम साधारण 1000 महिला त्या ठिकाणी त्या शिबिरात सहभागी होते, ते लाभ घेतले। परंतु आपल्या महानगरपालिकेच्या सुनियोजन पद्धतीनं मुख्यमंत्री मॅडमच्या उपस्थितीमध्ये जे शिबिर त्या ठिकाणी आयोजित झालं, मनपाची जी यंत्रणा या ठिकाणी सर्व कामाला लागली, आरोग्य विभागाची जी यंत्रणा आपली सर्व कामाला लागली, डॉक्टर पवार सर असतील, चिंचोळकर मॅडम असतील, त्यांचे बोर्डे डॉक्टर असतील, बोरगे असतील, हे सर्व टीम सातत्यानं काम करत होतो। आपण सर्व आशा वर्कर देखील या ठिकाणी सातत्यानं काम करत होतो आणि तिकडं नर्सिंग मॅटर्निटी होमचे देखील त्या देखील माता भगिनीने सातत्याने त्या ठिकाणी काम केलं।
की आपण सर्वांनी वेळ दिला, तो काम कार्यक्रम कुटुंब नियोजन पद्धतीनं मी केवळ फक्त मला 1000 महिलांचं नियोजन केलं, परंतु प्रत्यक्षात 4200 भगिनींनी त्या कार्यक्रमाच्या शिबिराचा लाभ घेतला. हा लाभ घेतला म्हणजे तो केवळ आणि केवळ आपल्या मदतीनं आणि कुलकर्णी मॅडमच्या मदतीनं, महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या मदतीनं आणि संपूर्ण प्रशासनाच्या मदतीनं तो कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर चिंचोळकर मॅडम, डॉक्टर पवार सर, कुमार सर, यासीन पठाण, रेखा गायकवाड, पूनम जाधव, वनमाला शिंदे, सरिता पावरा, शिवशरण सिस्टर, जमादार सिस्टर, नाझिया शेख, हर्षदा वाघमारे, मनीषा पारवे, अश्विनी दुधाळ, यशोदा कांबळे, अनुराधा तरमोडे, तनुजा गायकवाड, सुवर्णा जगताप, शर्मिला गायकवाड, अश्विनी जाधव, सत्यशील जाधव, प्रतिभा जाधव, रंजना सासवे, आशा भटकर, चंद्रकला वाघमारे, हिराबाई जाधव, सुजाता रसाळ, प्रांजली गवळी, पूनम मोरे, सिफा शेख, सोफिया शेख, मंजू जगताप, लक्ष्मी कांबळे आदींसह कर्मचारी वृंद उपस्थित होता.